जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. मी माजी सैनिक प्रशांत कदम, राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य. मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून अवगत करू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम यांची 18/2/2026 रोजी निगरून हत्या झाली. या निषेधार्थ 24/2/2026 रोजी माननीय शंभूराज देसाई साहेब, माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सातारा जिल्हा व माननीय जिल्हाधिकारी सातारा, मान्य जिल्हा पोलीस प्रमुख सातारा, मान्य जिल्हा सैनिक कल्याणाधिकारी सातारा यांना निवेदन दिले की सातारा जिल्ह्यात अनेक माजी सैनिक असतील, आजी सैनिक असतील, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर हल्ले होतात. त्यातीलच एक असा प्रकार घडला की माजी सैनिक रणजित निकम यांची हत्या झाली. तरी त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक संघटना, पदाधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावावी असे निवेदन दिले आहे. परंतु आज 6 दिवस झाले प्रशासनाकडून असे काही पत्र आले नाही. त्यामुळे रविवार दिनांक 1/3/2026 रोजी माजी सैनिक आक्रोश मोर्चा नियोजन बैठक व श्रद्धांजली सभा चितळी येथे सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. तरी मी महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक संघटना अध्यक्ष, माजी सैनिक, पदाधिकारी व खास करून सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, माजी सैनिक यांनी या श्रद्धांजली सभेमध्ये व सैनिक आक्रोश मोर्चाच्या बैठकी नियोजनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावे व या श्रद्धांजली सभेला येताना आपण आपल्या रेजिमेंटची कॅप, या संघटनेची कॅप, जॅकेट, मेडल लावून उपस्थित राहावे व येताना आपल्या वाहनाला देशाचं प्रतीक तिरंगा ध्वज लावून चितळीमध्ये यावे. तसेच मी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांना विनंती करतो, आपण या श्रद्धांजली सभेमध्ये हजर राहून माजी सैनिक रणजित निकम यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट द्यावी व माजी सैनिक संघटनेला पाठिंबा द्यावा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.